मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। अवकाळी पावसाचा कहर कायम, विजा, गारपीट, वादळी पावसाचा इशारा. कोणत्या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार सगळं जाणून घेऊ. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कारण पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला याचा फटका बसला. 20 तारखेला महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली. गुरांसाठीच्या चाऱ्यांचं नुकसानही झालं. हवामान विभागाने आता पुढचे काही दिवस नेमके काय अलर्ट दिलेत, कोणत्या भागांमध्ये हा अवकाळी पाऊस असाच कायम राहणार आहे, सगळं जाणून घेऊ. हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या भागांमध्ये 40 ते 50 ताशी किमी वेगाने सोसाट्याचे वारे सुद्धा वाहण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होईल. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, त्याचबरोबर ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे या भागांमध्ये देखील वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आता आयएमडीने जारी केलेल्या मॅपनुसार पुढच्या काही दिवसांसाठी कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेत हे सुद्धा जाणून घेऊ. 20 तारखेला विदर्भातील सगळेच जिल्हे, त्याचबरोबर जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा, जालना, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, परभणी या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. विजांसह मेघगर्जनेसह या भागांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. त्याचबरोबर सातारा, कोल्हापूर, सांगली आणि नाशिक या भागांमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी असेल आणि काही भागांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. 20 तारखेला पावसाचा जोर कायमच असणार आहे, पण 21 तारखेला मात्र हा जोर ओसरल्याचं चित्र दिसतंय. 21 तारखेला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस असेल. विजांसह वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी या जिल्ह्यांमध्ये असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता 21 तारखेला हवामान विभागाने वर्तवली आहे. 22 तारखेला कोकणामध्ये हीट वेव्ह असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. 21 तारखेनंतर पुन्हा एकदा अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते असं यावरून दिसतंय. म्हणजेच काय तर 21 तारखेनंतर तापमानात पुन्हा एकदा वाढ होऊ शकते. कोकणातील तापमान खास करून 21 तारखेनंतर वाढू शकतं. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये हीट वेव्हचा इशारा देण्यात आलाय. त्याचबरोबर सांगली, सोलापूर, लातूर या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. म्हणजेच 22 तारखेला एका ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे, तर दुसऱ्या ठिकाणी पावसाचा इशारा सुद्धा महाराष्ट्रात देण्यात आलाय. 23 तारखेला सुद्धा कोकणातील ठाणे, मुंबई, रायगडमध्ये उष्णतेची लाट असेल. त्याचबरोबर धाराशिव, लातूर, सोलापूर या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. 23 तारखेला या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 24 तारखेला पुन्हा एकदा नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, त्याचबरोबर हिंगोली, परभणी, बीडमध्ये विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे 22 तारखेनंतर महाराष्ट्रातील तापमानात मोठा बदल होणार आहे. एका बाजूला उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील तापमानामध्ये कमालीचा बदल होणार आहे. तुमच्या भागात सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे पाऊस पडतोय का, तिथे कशा प्रकारची परिस्थिती आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.